नमस्कार मित्रांनो, सरसेनापती श्री संताजी राजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र आपल्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे। मित्रांनो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राला आपल्याच या सन 1689 ते सन 1707 दैदिप्यमान आणि अभिमानास्पद अशा इतिहासाबद्दल फारच थोडी माहिती आहे। सरसेनापती संताजी राजे घोरपडे आणि धनसिंग जाधवराव म्हणजे महाराष्ट्राचे लखलखते तारे, स्वराज्याच्या दुधारी समशेरी आणि सह्याद्रीचे रौद्रसिंह। छत्रपती संभाजी महाराजांच्या निगृण हत्येनंतर महाराष्ट्रात सन 1689 साली हाहाकार उडालेला होता। 5 लाखांची जुलमी मुघली फौज महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होती। औरंगजेब म्हणजे कोणी साधा सुद्धा माणूस नव्हता। जगातला सगळ्यात ताकदवान, आत्यंतिक धर्मवेडा, जगातला सगळ्यात श्रीमंत, भयंकर बुद्धिमान, मुत्सद्दी आणि राजकारणी लढवय्या होता आणि तो स्वतःच स्वराज्य बुडवायची प्रतिज्ञा करून महाराष्ट्रात येऊन ठाण मांडून बसला होता। या 5 लाख फौजांशी लढण्यासाठी मराठ्यांच्या हातात काय होतं? त्यांचा खूप सारा मुलूक हा मुघलांनी गिळलेला होता। शंभूराजेंच्या हत्येनंतर स्वराज्याचे किल्ले पत्त्यांच्या किल्ल्यासारखे ढासळत चालले होते। मराठी गावच्या गाव कत्तल करून जाळपोळ माजवली जात होती। बलात्कार आणि लुटीला ऊत आला होता। पिकांची, शेतांची आणि माणसांची फार नासाडी झाली होती। या प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणसं कशी जगली आणि नुसती जगली नाही तर उपाशी पोटी चवताळून कशी लढली, ह्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो। मराठ्यांकडे मुलूक नव्हता। त्यांचा छत्रपती दूर तिकडे तामिळनाडूत जिंजीच्या किल्ल्यात अडकून पडलेला होता। मराठ्यांच्या गाठीला पैसा नव्हता, मुघलांसारखी आधुनिक हत्यारं नव्हती, तोफा आणि दारुगोळा नव्हता, मुलूकही नव्हता। मग काय होतं मराठ्यांकडं? तर मराठ्यांकडे होतं केवळ शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न आणि मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा, ही मराठी जिद्द। संपूर्ण जगाच्या पाठीवर मराठ्यांच्या या लढ्याचं उदाहरण म्हणजे एकमेव आणि अद्वितीय असं आहे। राष्ट्र ही संकल्पना एवढ्या प्रखरपणे भारतात पहिल्यांदा मराठ्यांनीच मांडली। मराठे त्यावेळी संपूर्ण भारताच्या हिंदूंचं प्रतिनिधित्व करत होते। मराठ्यांनाच आदर्श मानून शीख, बुंदेले, राजपूत, जाट, पाळेगार, आसामी इत्यादी अनेक हिंदू लोकांनी, भूमिपुत्रांनी बंडाचं निशाण उभारलं। मराठ्यांनी मुघलांच्या या संकटालाच आपलं साधन बनवलं। मुघलांचीच हत्यारं, रसद, पैसा लुटून त्याचाच वापर करून त्यांनी मुघलांना हरवलं। अगोदर मराठे तह करा म्हणून औरंगजेबाला विनंती करत होते तेव्हा मगरूर औरंगजेबानं ठाम नकार दिला होता। पण नंतर मात्र औरंगजेब फार मेटाकुटीला आला होता आणि तह करा असं म्हणत मराठ्यांच्या मागं लागला होता। तेव्हा मराठ्यांनी ठाम नकार दिला। इतके मराठी शक्तिशाली झाले होते। शेवटी मराठ्यांनी मुघलांना बेदम चोपून झोडपून महाक्रूर औरंगजेबाला ह्याच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं आणि मग मराठे दौडले ते दिल्लीच्या सिंहासनाकडे। मराठ्यांनी दिल्लीच्या सिंहासनाकडे झेप घेतली। दिल्लीचा बादशाह कोण असावा हे ठरवण्याची पूर्ण शक्ती आणि ताकद आता मराठ्यांकडे आली होती। महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या या स्वातंत्र्य लढ्यातलं महत्त्वाचं पान आहे ते सेनापती संताजी घोरपडे यांचं। सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचं जन्मापासून ते त्यांच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत संपूर्ण चरित्र सांगावं अशी मला माझ्या अनेक चाहत्यांनी विनंती केली होती। माझ्या या व्हिडिओसाठी मी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो ते माझ्या चॅनलचे चाहते श्री भागीरथजी गाडगे यांचं। श्री भागीरथजी गाडगे यांचा इतिहासाचा फार बारकाईनं अभ्यास आहे। त्यांचं संताजींवर फार मनापासून प्रेम आहे। त्यांनी वारंवार मला विनंती करून आणि प्रसंगी प्रेमाने दटवून माझ्याकडून संताजींचं हे चरित्र वधवून घेतलं असं मी म्हणेन। तसं पाहिलं तर या संक्षिप्त चरित्राला मांडण्यासाठी मी बऱ्याच पुस्तकांचं वाचन केलं, पण मुख्य करून आधार घेतला तो श्री काकासाहेब विधाते यांनी लिहिलेल्या संताजी या पुस्तकाचा आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या सेनापती संताजी घोरपडे ह्या पुस्तकांचा। काकासाहेब विधाते यांनी संताजींचं चरित्र इतक्या बारकाईनं आणि सुंदर पद्धतीनं मांडलं आहे की प्रत्येक पानावर वाचताना वाचकाला शहारा येतो। माननीय काकासाहेब विधातेंनी संपूर्ण महाराष्ट्राला संताजी या पुस्तकाची एक सुंदर देणगी दिलेली आहे। प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या घरात हे पुस्तक असावंच असं माझं म्हणणं आहे। मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पुस्तकाची लिंकही दिली आहे। आपण ते पुस्तक जरूर मागवा आणि एका वेगळ्या जगात प्रवेश करा। मित्रांनो, तसं पाहिलं तर सन 1689 ते सन 1696 या 7 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत संताजींनी जवळपास दर आठवड्यालाच कुठे ना कुठे छोटी मोठी लढाई केल्याचं आपल्याला आढळतं।
त्यांच्या या सर्वच लढायांचा पूर्ण तपशील देणं निव्वळ अशक्य आहे, पण मी संताजींच्या सर्व महत्त्वाच्या लढायांचा आणि त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना क्रमवार मांडण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीनं करणार आहे। संताजींचं हे संक्षिप्त चरित्र आपल्या समोर सादर करताना मी इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा माझ्या पद्धतीनं पुरेपूर प्रयत्न केला आहे, पण तरीही एक माणूस म्हणून माझ्या प्रयत्नांना फार मर्यादा आहेत। हे चरित्र आपल्या समोर सादर करताना माझ्याकडून काही चुका घडल्या, माझ्या अज्ञानामुळे ऐतिहासिक प्रसंगांची, स्थळांची आणि सालाची जर गल्लत झाली तर श्रोत्यांनी उदार हृदयानं मला माफी करावी, माझा उद्देश समजून घ्यावा ही माझी नम्र विनंती। तसं पाहिलं तर मुधोळकर घोरपडे घराणं आणि वेरुळकर भोसले घराणं म्हणजे परस्परांचे कट्टर वैरी, आणि वैराचं कारणही पूर्वीपासूनच, ते म्हणजे भाऊबंदकीचंच, आपलं नेहमीचंच। घोरपडे भोसले घराण्याच्या या वैराला कित्येक पिढ्यांचा इतिहास होता। ही कहाणी सुरू होते 15व्या शतकापासूनच। वेरूळचे जहागीरदार, बहमनी सुलतानाचे सुभेदार श्री भैरोसिंग उर्फ भोसाजी महाराज एक महापराक्रमी योद्धे होते। यांच्याच नावावरून भोसाजींच्या पुढच्या पिढ्यांनी भोसले असं आडनाव घेतलं। भोसाजींच्या ताब्यात फार मोठी जहागिरी होती। पुणे, चाकण, कर्नाटकातलं मुधोळ आणि वेरूळ ह्या 3 मोठ्या जहागिऱ्या त्यांच्या ताब्यात होत्या। भोसाजी महाराजांचे 2 कर्तबगार पंतू होते, राजा राणा कर्णसिंग भोसले आणि राजा राणा शुभकृष्ण भोसले। हे दोघंही महमूद गवांच्या लष्करात सुभेदार होते। सन 1469 साली खेळणा किल्ला म्हणजे विशाळगड याला जिंकायची महत्त्वपूर्ण जबाबदारी ह्या दोघा भोसले बंधूंवर दिलेली होती। कर्णसिंहांनी घोरपडीच्या कमरेला दोर बांधून कड्यावर चढून खेळणा किल्ला सर केला। या लढाईत राजा राणा कर्णसिंह यांना वीरमरण प्राप्त झालं, पण या लढाईत महमूद गवांचा विजय झाला। या लढाईतल्या पराक्रमामुळे आणि घोरपडीच्या वापरामुळे कर्णसिंहाचा मुलगा राजा भीमसिंह यांना राजा घोरपडा बहादूर ही पदवी देण्यात आली। घोरपडीचं चित्र असणारा घोरपडीच्या करड्या रंगाचा स्वतंत्र ध्वज युद्धामध्ये वापरण्याची परवानगी मिळाली। या सन्मानामुळेच कर्णसिंहाचा मुलगा राजा राणा भीमसिंह भोसले यांनी घोरपडे आडनाव घेतलं आणि घोरपडा बहादूर अशी पदवी धारण केली। भोसाजी राजेंची पुण्याची, चाकणची जहागिरी ही शुभकृष्णाच्या वंशजांना देण्यात आली। मुधोळची जहागिरी ही भीमसिंह घोरपडे यांना देण्यात आली, तर वेरूळच्या जहागिरीची या दोघांमध्ये वाटणी करण्यात आली। आणि या वेरूळच्या मोठ्या जहागिरीवरूनच भोसले आणि मुधोळकर घोरपडे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आणि ही आग नंतर भडकतच गेली। मुधोळकर घोरपडे आणि वेरूळकर भोसलेंमध्ये वेरूळच्या या जहागिरीवरून वितुष्ट आलं ते कायमचंच। मुधोळकर घोरपडेंनी वेरूळच्या जहागिरीतला फार मोठा हिस्सा हडप केला असा आरोप भोसलेंचा होता। नंतर जेव्हा बहमनी साम्राज्याचे तुकडे तुकडे झाले तेव्हा वेरूळकर भोसले अहमदनगरच्या निजामशहाच्या आश्रयाला गेले, तर मुधोळकर घोरपडे हे विजापूरच्या आदिलशहाच्या मदतीला गेले आणि भोसले घोरपडेंचं वैर कायम राहिलं। पण सन 1565 साली सगळ्या सुलतानशाह्या विजयनगर साम्राज्याविरुद्ध एकत्र आल्या। त्यावेळी मुधोळकर घोरपडेंचे वंशज होते कर्णसिंह घोरपडा बहादूर दुसरे आणि भीमसिंह घोरपडा बहादूर दुसरे हे दोघं बंधू, तर शुभकृष्ण भोसलेंचे वंशज होते मालकर्णसिंह भोसले। राक्षस तागडी अर्थात तळीकोटाच्या 1565च्या लढाईत भोसले घोरपडे शर्तीनं लढले। सुलतानशाह्यांचा विजय झाला, पण कर्णसिंह घोरपडा बहादूर दुसरे आणि भीमसिंह घोरपडा बहादूर दुसरे हे दोघं घोरपडे बंधू या युद्धात कामी आले। वेरूळकर मालकर्णसिंहजी भोसले मात्र वाचले। भोसले घोरपडेंच्या या पराक्रमी कामगिरीबद्दल त्यांना विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी आणि आसपासच्या बऱ्याच गावांची जहागिरी बहाल करण्यात आली, पण वेरूळकर भोसलेंना त्यांचा हक्काचा हिस्सा न देता विजयनगरची, हंपीची सगळी जहागीर मुधोळकर घोरपडेंनी हडपली आणि वेरूळकर भोसले आणि मुधोळकर घोरपडेंचा वाद आणखीनच पेटला। पण यावेळी घोरपडेंची ताकद फार मोठी असल्यानं वेरूळकर भोसलेंना गप्प बसावं लागलं होतं। राजा कर्णसिंह घोरपडा बहादुरांचा मुलगा म्हणजे राजा चोलराज घोरपडा बहादूर, तर मालकर्णसिंह भोसलेंचा पंतू म्हणजे शहाजी राजे भोसले। या राक्षस तागडीच्या लढाईनंतर थोड्या दिवसांमध्ये शहाजी राजेंचे पणजोबा मालकर्णसिंह राजे यांचा अपघातानं पाण्यात बुडून मृत्यू झाला। त्यावेळी बाबाजी राजे भोसले म्हणजे शहाजी राजेंचे आजोबा यांचं वय फारच कमी होतं। त्यावेळी बाबाजी राजे 10-12 वर्षांचे होते। अहमदनगरच्या निजामशहानं मालकर्णसिंह भोसलेंची सगळी जहागिरी जप्त करून टाकली। बाबाजी भोसलेंकडे फक्त वेरूळ, मुंगी इत्यादी 5-7 गावांची पाटीलकी आणि पुणे भागातली हिंगणी, बेर्डी, देवगाव, देऊळगाव इत्यादी 6-7 गावांची पाटीलकी तेवढी कशीबशी शिल्लक राहिली।
बाबाजी राजे भोसलेंच्या काळात त्यांच्या पारंपरिक जहागीरदार, राजा इत्यादी पदव्या जाऊन आता फक्त पाटील, देशमुख एवढ्याच पदव्या शिल्लक राहिल्या होत्या. पण सुदैवानं बाबाजींची मुलं मालोजी आणि विठोजी भलतीच कर्तबगार निघाली. फलटणचे जहागीरदार राजा वांगोजी उर्फ वांगपाल निंबाळकर यांनी मालोजींची कर्तबगारी पाहून आपली बहीण दीपाबाई त्यांना दिली, सोयरीक केली. मालोजी आणि विठोजींनी मोठी कर्तबगारी करून दाखवली. स्वकर्तृत्वावर मालोजी आणि विठोजी यांनी आपली पुणे, सुपे, चाकण, जुन्नरची पारंपरिक जहागिरी तसंच वेरूळची जहागिरी परत मिळवली. वेरूळचा राजा हा मालकर्ण सिंहांचा किताब पुन्हा मालोजी राजांना मिळाला. विठोजी आणि मालोजींच्या कर्तबगारीमुळे त्यांनी अल्पावधीतच मुधोळकर घोरपडेंपेक्षा मोठी ताकद कमवली. नंतर 18 महालांची जहागिरी असणाऱ्या लखुजीराव जाधवरावांची कन्या जिजाऊचं लग्न शहाजीराजेंशी लावण्यात आलं. इतकी शक्ती भोसलेंची वाढली होती. त्यावेळी मुधोळच्या गादीवर चोलराज घोरपडा बहादूर यांचं राज्य होतं. चोलराज घोरपडा बहादुरांना 2 पत्नी होत्या. त्यापैकी एका पत्नीला 9 मुलं आणि दुसऱ्या पत्नीला 7 मुलं होती. 9 भावांना 9कस घोरपडे तर 7 भावांना 7कस घोरपडे असं नाव पडलं होतं. चोलराजांच्या या 16 मुलांमध्ये जहागिरीवरून वाद पेटला. 9कस आणि 7कस घोरपडेंमध्ये भयंकर युद्ध झालं. 9कस घोरपडेंपैकी फक्त 1 जण जिवंत राहिला तर 7कस घोरपडेंपैकी 2 जण जिवंत राहिले. 9कस घोरपडेंपैकी जो एकच जण जिवंत राहिला होता त्याचं नाव वल्लभसिंह घोरपडे आणि हे वल्लभसिंह घोरपडे म्हणजे संताजींचे पणजोबा. मुधोळची सगळी जहागीर 7कस घोरपडेंपैकी असणारे पिलाजी राजे घोरपडा बहादूर यांना मिळाली. तर वल्लभसिंह घोरपडा बहादूर स्वतःचा जीव वाचून मालोजी भोसलेंच्या आश्रयाला आले. शहाजीराजांचे वडील मालोजी राजांनी जर वल्लभसिंहांना आश्रय दिला नसता तर 7कस घोरपडेंनी त्यांना ठारच मारलं असतं. वल्लभसिंहांकडे फक्त भाळवणी विटा भागातली 7-8 गावांची पाटीलकी शिल्लक होती. संताजींचे पणजोबा वल्लभसिंह घोरपडे बरेच दिवस वेरूळच्याच गडीत आश्रयाला होते. त्यानंतर हे वल्लभसिंह घोरपडे वेरूळकर भोसलेंच्याच आश्रयानं राहू लागले. वल्लभसिंहांचा नातू म्हणजे म्हाळोजीराजे घोरपडे. म्हाळोजीराव घोरपडे 1637 साली केवळ 10-11 वर्षांचे होते. त्यावेळी शहाजीराजे भोसले विजापूरचे सगळ्यात ताकदवान सरदार बनलेले होते. त्यांचं दरबारात फार वजन होतं. मुधोळकर पिलाजी राजे घोरपडे यांचा नातू बाजी घोरपडा बहादूर हाही त्यावेळी विजापूरचा सरदार होता. शहाजीराजेंनी म्हाळोजीराजे घोरपडे आणि त्यांच्या स्वतःच्या वतीनं विजापूर दरबारात असा अर्ज केला की मुधोळकर घोरपडेंनी आमच्या वेरूळकर भोसल्यांची वाई, पुणे, वेरूळ आणि विजयनगर कर्नाटकातली जहागीर हडप केली आहे. तसंच म्हाळोजीराजे घोरपडेंनाही त्यांचा हक्काचा पणजोबांचा चोल राजांचा हिस्सा मिळालेला नाही. आदिलशहानं शहाजीराजांचं हे म्हणणं मान्य केलं आणि मुधोळकर घोरपडेंच्या म्हणजे बाजी घोरपडेंच्या जहागिरीची पुनर्रचना केली. शहाजीराजे भोसलेंना आदिलशहानं मुधोळकर घोरपडेंच्या ताब्यातली वाई परगण्यातली निम्मी गावं, कराड प्रांतातली 26 गावं, अर्धा उत्तर कर्नाटक आणि 5000 मनसब दिली. तर महालोजी उर्फ महाळोजी राजे अर्थात संताजींच्या वडिलांना विजयनगरची राजधानी हंपी सकट इतर 30 गावांची जहागिरी आणि 2000ची मनसब दिली. शहाजीराजे भोसले आणखीनच बलवान झाले आणि आपल्या जहागिरीचा बराच हिस्सा गमावला गेल्यामुळं मुधोळकर बाजी घोरपडे बिथरले. मुधोळकर राजा बाजी घोरपडे बहादर शहाजीराजांचे कट्टर दुश्मन बनले. आपल्या दुश्मनाला म्हणजे म्हाळोजीरावांना आश्रय दिला, आपली जहागिरी घेतली. या कारणावरून बाजी घोरपडेंनी शहाजीराजांना संपवण्याची प्रतिज्ञाच केली होती आणि योग्य संधीची वाट ते पाहत होते. पण शहाजीराजांनी मनात दुजाभाव न धरता बाजी घोरपडेंची पदोन्नती वजीर पदावर केली. दुसऱ्या प्रांताची जहागिरी त्यांना आदिलशहाकडून मिळवून दिली. पण तरीही बाजी घोरपडेंच्या मनातला शहाजीराजांविरुद्धचा सुप्त राग अजूनही कायमच होता. म्हाळोजीराव घोरपडेंच्या ताब्यात आता भाळवणी, विटा, वांगी परिसरातल्या 18-20 गावाची पारंपरिक पाटीलकी देशमुखी होती. तसंच विजयनगरच्या 30 गावांची जहागिरी आता त्यांच्याकडे होती. म्हाळोजीरावांनी मग भाळवणीला फार सुबक असा वाडा बांधून घेतला. शहाजीराजांचं म्हाळोजीरावांवर अगदी आपल्या मुलासारखं प्रेम होतं. आपले एक सरदार चव्हाण, त्यांची मुलगी उमाबाई जी राणोजी चव्हाणांची बहीण होती, तिचा विवाह शहाजीराजांनी बँगलोरला म्हाळोजीरावांसोबत लावून दिला. शहाजीराजांचे मोठे पुत्र थोरले संभाजीराजे यांचा म्हाळोजीरावांवर अगदी सख्या भावासारखा जीव होता, खूप प्रेम होतं. मग शहाजीराजांनी म्हाळोजीरावांना संभाजीराजेंच्या सेवेतच दिलं. भाळवणी इथं सन 1647च्या सुमारास संताजींचा जन्म झाला. संताजींना बहिर्जी आणि मालोजी अशी 2 सख्खी भावंड होती. तर सावत्र आईपासून त्यांना शाबाजी नावाचा आणखी एक सावत्र भाऊ होता.
म्हाळोजी हे नेहमी कर्नाटकाच्याच मोहिमेवर असायचे, पण संताजींचं बालपण हे भाळवणी गावच्या परिसरातच गेलं. अत्यंत मजबूत शरीरयष्टी आणि प्रखर बुद्धिमत्तेची देणगी संताजींना लाभलेली होती. उन्हाळक्या करण्यात आणि रानावनात हिंडण्यात संताजींचं बालपण जायचं. नदीत पोहणं हा संताजींचा आवडता छंद होता. भाळवणी जवळ वाहणारी येरळा नदी, जी कृष्णा नदीची उपनदी आहे, तिच्या पात्रात संताजी तासन तास पोहायचे. ते पोहण्यात अत्यंत पटाईत होते. संताजींचे मामा राणोजी चव्हाण, त्यांचे पुत्र विठोजी चव्हाण हेही भाळवणीलाच राहायला होते. तालमीत जाऊन कुस्त्या करायचा शौक संताजींना होता. आपल्या सगळ्या मुलांचं घोडदौडीचं, बंदूक चालवण्याचं, तलवारबाजीचं आणि लिहिण्या वाचण्याचं शिक्षण व्यवस्थित व्हावं म्हणून म्हाळोजीरावांनी अनेक तज्ज्ञ माणसांची नेमणूक भाळवणीला केली होती. आपल्या भाळवणीच्या वाड्यात 100-200 सैन्याची शिबंदी म्हाळोजीरावांनी नेहमी ठेवलेली असायची. भाळवणी भागात धनगरांची ही वस्ती बरीच होती. अनेक धनगर पोरं संताजींचे जीवाभावाचे आणि सगळ्यात विश्वासू जोडीदार होते. कोकणोबा, हरकोबा आणि माकोबा हे 3 धनगर पोरं तर नेहमी सावलीसारखे संताजींच्या सोबत असायचे. कोकणोबा आणि हरकोबा हे दोघजण नंतर संताजींच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुखही बनलेले होते. म्हाळोजीरावांच्या दिवाणाचा मुलगा पंडित घनश्यामराम हाही त्यांचा बाल सवंगडी होता. अली खान दरवेश हा कापशी गावचा देसाई हा म्हाळोजीरावांचा एक सरदार होता आणि त्याची नेमणूक संताजींना आणि त्यांच्या भावांना घौडदौड आणि शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण करण्यासाठी केली गेली होती. हाजीराजांच्या पराक्रमाच्या आणि शिवाजीराजांच्या पराक्रमाच्या कथा ऐकतच संताजी लहानचे मोठे झाले. शहाजीराजे आणि शिवाजीराजे हे दोघेही त्यांच्यासाठी आदर्श होते. हुशार आणि धाडसी संताजींनी लिहिणं वाचणं असो की शस्त्र चालवणं असो, प्रत्येक विषयात पारंगतता मिळवली. केवळ 7-8 वर्षांचे संताजी अशी काही घोडदौड करायचे की मोठमोठ्या सरदारांना लाज वाटेल. त्यांचे बंधू बहिर्जीही तसेच होते. अधूनमधून संताजी आपल्या कारभाऱ्यांसोबत विजयनगरची जहागीरही पाहायचे. तिकडेही घोरपड्यांचा वाडा आणि मोठी शिबंदी होती. 30 गावांचा कारभार पाहण्याची पूर्ण व्यवस्था तिकडेही केली गेली होती. लहानपणी 1-2 वेळा म्हाळोजीरावांबरोबर संताजी बँगलोरलाही गेले होते. शहाजीराजांचं व्यक्तिमत्व पाहून ते भारावून गेले होते. सन 1654 साली म्हाळोजीराव थोरल्या संभाजीराजांसोबतच होते. कनकगिरीच्या वेड्यावर थोरल्या संभाजीराजांची नियुक्ती झाली होती. अफजल खानाकडे त्या मोहिमेचं नेतृत्व होतं, पण कपटी अफजल खानानं ऐनवेळी जाणून बुजून दगाबाजी केली. कबूल केल्याप्रमाणे थोरल्या संभाजीराजांना वेळेवर मदत केली नाही. गुप्तपणे शत्रूला सगळ्या खबरा कळवल्या आणि त्यामुळेच थोरल्या संभाजीराजांचा दुर्दैवी बळी गेला. त्यानंतर म्हाळोजीरावांना आदिलशहाची चाकरी करणं नको नकोसं झालं. महाराष्ट्रात जाऊन धाकल्या राजांची म्हणजे शिवबांची चाकरी करावी असं त्यांच्या मनानं घेतलं. त्यांनी आदिलशहाची 2000ची मनसबही ठोकरली. त्यांनी शहाजीराजांकडे तसा अर्ज केला आणि शहाजीराजांनी त्याला परवानगी दिली. सन 1655 साली म्हाळोजीराव घोरपडे बँगलोरवरून निघून स्वराज्यात शिवरायांच्या चाकरीत आले. म्हाळोजीराव घोरपडे म्हणजे शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू जवळच्या माणसांपैकी एक होते. पडद्या आड राहून दौलतीचा अंतर्गत कारभार पाहण्याची, त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हाळोजीराव घोरपडेंकडे होती. इकडे संताजी भाळवणीत लढाईचं कसब शिकत होते, गनिमी कावा शिकत होते, लिहिणं आणि वाचणं शिकत होते, तालमीत जाऊन दंड बैठका जोर काढत होते, कुस्त्यांमध्ये मोठे मोठे पैलवान चीत करत होते. संताजींनी तलवारबाजीमध्ये आणि घोडेस्वारीमध्ये असं काही कसब मिळवलं होतं की भले भले त्यांना पाहून दंग राहायचे. भालाफेक, तिरंदाजी, बंदूकबाजी इत्यादी सर्व कलांमध्ये त्यांचं कौशल्य अगदी थक्क करून टाकणारं होतं. आपण लवकरात लवकर शिवरायांच्या लष्करात दाखल व्हायचं, मुलुकगिरीला जायचं एवढंच लक्ष संताजींच्या डोळ्यासमोर होतं. संताजी शिवरायांचा पराक्रम ऐकत ऐकत मोठे होत होते. शरीरानं धिप्पाड आणि बुद्धीनं समजदार होत होते. रोज नवनवे पवित्रे शिकत होते. रोज नवनवे डावपेच संताजी शिकत होते. जी अवस्था संताजींची होती तीच अवस्था बहिर्जी, मालोजी, शाबाजी आणि विठोजी चव्हाणांची सुद्धा होती. म्हाळोजी राजांच्या सोबत हटकरराव देवकते, उदाजी मोहिते हेही सरदार होते. त्यावेळी अफजल खानानं सन 1659 मध्ये स्वराज्यावर आक्रमण केलं होतं. तेव्हा त्याचा एक सरदार नाईकजी पांढरेच्या पथकातले काही सैनिक भाळवणीच्या म्हाळोजीरावांच्या गडीवर सुद्धा चालून आले होते. तेव्हा केवळ 12 वर्षांच्या संताजींनी गडीतून गोळीबार करून त्या स्वारांना पिटाळून लावलं होतं. त्याबद्दल म्हाळोजीरावांनी त्यांची चांगली तारीफही केली होती. संताजींना भटकंती करण्याचा फार शौक होता. त्या वयात त्यांनी शंभू महादेवाच्या डोंगर रांगांचा सगळा परिसर अगदी चाळून काढला होता. त्या विस्तृत भागाची त्यांना खडानखडा माहिती होती. एखादा वाघ जसा निर्धास्तपणे आपल्या जंगलात फिरतो तसे संताजी शंभू महादेवाच्या डोंगर रांगांमधून, तिथल्या दऱ्या खोऱ्यांमधून एकटेच फिरायचे. साप, वाघ, अस्वल, रानटी जनावरं कशाची म्हणून कशाची भीती संताजींना वाटतच नव्हती. संताजींना भीती हा शब्द जवळपास जणू माहितीच नव्हता. वाघाचं काळीज, वाघाचं शरीर, वाघाची चपळाई
संताजी म्हणजे हा सह्याद्रीचा ढाण्या वाघच होता. आपल्या विजयनगर हंपी भागातल्या जहागिरीचा संपूर्ण कारभारही संताजीच बघायचे. त्यासाठी त्यांना बऱ्याच वेळा भाळवणीवरून हंपीलाही जावं लागायचं. संताजींना कर्नाटकी भाषाही अत्यंत सफाईनं आणि उत्तमरित्या बोलता यायची. म्हाळोजीरावांनी कर्नाटकाच्या सागर प्रदेशातून काही कर्नाटकी बेडर बंदूकबाज महाराष्ट्रात आणले होते. त्यापैकी अजना आणि गोकुळ बेडर हे दोघं संताजींचे जिवलग मित्र होते. या कर्नाटकी बेडरांची तिरंदाजी आणि बंदूकबाजी अगदी थक्क करून टाकणारी होती. संताजींच्या डोक्यात रात्रंदिवस स्वराज्य आणि शिवाजी महाराज यांचेच विचार घोळत असायचे. लवकरात लवकर आपण मोठं व्हावं, शिवरायांच्या लष्करात भरती व्हावं, शिवरायांच्या स्वराज्याला आपलाही चिरा लावला जावा. त्याही पराक्रमावर शाहिरांनी नवे नवे पोवाडे रचावे असाच ध्यास संताजींना लागला होता. संताजींची तलवारबाजी हा सगळीकडे एक चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय होता. आपली विजेसारखी तळपणारी तलवारबाजी स्वतः महाराजांनी पाहावी आणि आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी, आपल्याला लष्करात मोठा हुद्दा द्यावा अशी संताजींची स्वप्न होती. रोज अंग मेहनत आणि तलवारबाजीचा सराव ते न चुकता करत होते आणि मेहनतीच्या भट्टीत तावून सुलाखून संताजी आता वयात येत होते. संताजी जवान होत होते. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.